नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं यशस्वी अकॅडमीच्या गणित शॉर्टकट ट्रिक्स मध्ये सहर्ष स्वागत आहे। मी प्राध्यापक चंद्रकांत खेत्री। मित्रांनो, प्रश्न काय आहे बघूया। प्रश्न पहा, 6 गायी व 4 बैल यांची किंमत सारखीच येते जर 10 गायी व 12 बैल मिळून एकूण किंमत 84,000 रुपये येत असेल तर प्रत्येक बैलाची किंमत काय आहे। इथं आपल्याला बैलाची किंमत काढायला सांगितली आहे। काय संकल्पना आहे पाहूया। आता जी किंमत जी आहे त्या किमतीप्रमाणे गायी आणि बैल बरोबर आहे हे प्रमाणामध्ये टाकूया। मग गायी जी आहे इथं आहेत 6 गायी आणि 4 बैल आहे। दुसऱ्या प्रमाणामध्ये 10 गायी आणि 12 बैल आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिरकस गुणाकार करायचा। तिरकस गुणाकार यांचा याप्रमाणे होतो 4 10 40 आणि 12 72 यांची बेरीज करायची आहे। बेरीज काय करायचं आहे की प्रत्येक मिळून यांची किंमत दिलेली आहे म्हणून आपल्याला बेरीज करायचं आहे। यांची बेरीज जर पाहिलं तर 112 ही बेरीज येते। आता 112 हे एकूण किमतीला आपल्याला भागायचं आहे। काय पहा, एकूण किंमत किती आहे 84,000। किती हजार आहे रे 84,000 भागिले 112। आता 112 ने या 84,000 ला भाग द्यायचा आहे। भाग कसा आहे बघा, 14च्या पाड्यामध्ये 112 आहे म्हणून 14 8 112 आणि 14 सख्ख 84 वरून घेतले 3 शून्य बरोबर आहे। मग आता 8 ने भाग देऊया। 8 1 8 8 7 56 4 उरले 8 5 40 8 5 40 आणि 0 0। मग याची x ची एक किंमत येते आपल्याला 750 रुपये। आता या परिस्थितीमध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। जर आपल्याला बैलाची किंमत जर विचारली असेल तर पहिल्या प्रमाणातील जे गाय आहे त्या गायीला त्या किमतीने गुणायचं आहे। म्हणून जी किंमत झालेली आहे 750 गुणिले 6 मग आता 6 0 0 6 35 0 हातचा आले 3 6 7 42 आणि 42 आणि 3 45 म्हणजेच प्रश्न काय विचारलेला आहे तर प्रत्येक बैलाची किंमत आपली काय दर्शवली जाते 4,500 आणि 4,500 दर्शवणारी जी किंमत जी आहे पहिलाच पर्याय आपल्याला दर्शवलेला आहे। असाच प्रश्न तुम्हाला मी देत आहे मित्रांनो। तो पुढचा प्रश्न या स्वरूपामध्ये आहे। तर पहा पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो। हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये अचूक नमूद करायचं आहे। अशाच नवनवीन ट्रिक्स साठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा। त्याचं नाव यशस्वी अकॅडमी। धन्यवाद मित्रांनो।